ज्या मुलीने आम्हाला सांगितले मी 6 ॲट अ टाइम, हे मंजी डोमे आम्हाला जॉईन झालेले आहेत. इकडे एक इग्लू झोपलेला आहे. प्रॉपर्टी मध्ये असू शकतो बिबट्या. नीता गुड मॉर्निंग फ्रॉम खुरसपार. आमची पहिली फुल डे सफारी आहे. म्हणजे आम्ही सकाळी 6ला आत जाणार आणि संध्याकाळी 6ला बाहेर येणार. नॉर्मली असं असतं की सकाळची एक असते आणि दुपारची एक असते, की आपण 6-6:30ला डिपेंडिंग ऑन द वेदर, डिपेंडिंग ऑन द नॅशनल पार्क विच यू आर व्हिजिटिंग, आपण आत जातो. 10:30 ते 11 दरम्यान बाहेर येतो. मग आपण आपल्या रिसॉर्टवर जातो, जेवतो. मग परत दुपारी 2 किंवा 3 वाजता अगेन डिपेंडिंग ऑन द वेदर आणि द सीझन आपण परत दुपारी आत जातो आणि संध्याकाळी 6ला बाहेर येतो. फुल डे सफारी करण्याचा फायदा हा आहे की जर का 6:30ला गेट उघडणार असेल तर फुल डेवाल्यांना 15 मिनटं आधी एंट्री मिळते आणि 15 मिनटं उशिरा बाहेर पडता येतं. आत आल्या आल्या 10व्या मिनिटाला जे 2 वाघ दिसले, क्रेझी क्रेझी. आणि आम्ही पगमार्क्स बघत हे ट्रॅक करत चाललो होतो. सो ऑब्व्हियसली सगळे रस्त्याकडे बघत होते की पगमार्क्स कुठे जात आहेत काय, असंच आम्ही तिकडेच लक्ष होतं. आणि अचानक आमचे जे मोनू भैया आहेत जे आमच्याबरोबर आले ते ओरडले आहे टायगर. तर आम्ही असं मागे वळून बघितलं तर आम्ही असं आत शोधत होतो नाही का, की जनरली आत सापडतील. तर ते आमच्या तोंडावर होते. ते एवढे जवळ होते की आम्ही वी वर जस्ट वॉन्डरिंग की आपण हे मिस कसं केलं, कारण गाडी थोडीशी पुढे आली होती त्यांना क्रॉस करून आणि तरीही आम्हाला ते दिसले नाही, कारण सगळं लक्ष आमचं तिकडे खाली होतं. सो अगेन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू कीप युअर आईज पील्ड. सगळीकडे लक्ष असलं पाहिजे, हे परत एकदा आज सिद्ध झालं. एक फुल डे सफारी बुक केल्याचे फायदे. पहिला दिवस आहे, आम्ही आयुष्यातली पहिली फुल डे सफारी आणि कोणीही नाही आहे आतमध्ये. आपली गाडी आणि आणखी एक गाडी आहे, नाही 2च गाड्या आहेत फक्त. ज्या प्रकारे सायटिंग बघायला मिळतं ते पण युनिक असतं. तर आता होतं असं की फुल डे सफारीच्या वेळेला आपण पहिले नाश्ता वगैरे घेऊन जातो आपल्या रिसॉर्टवरनं. आपला जो रिसॉर्ट असेल तेच आपल्याला नाश्ता देतात, पण जेवण हे तुम्हाला परत मेन गेटपाशी येऊन तुमचं रिसॉर्ट तुम्हाला जेवण देतं दुपारचं. एवढ्या 5-5 वाघांना एकत्र बघून आमच्या तोंडचं पाणी पळालं आणि आम्हाला तहान लागली म्हणून आम्ही पाणी पळालं. तुमची कॉमेडी चांगला होता. या कॉमेडीसाठी आम्ही आमचा व्लॉग नव्हता सुरू केला, पण जसं तुम्हाला दिसतंय की अशाही प्रकारचे विनोद या चॅनलवर तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. अडीच वाजलेत, मरण भूक लागली आहे, मरण. आणि आता इकडे एक जंगलात असं खोपट्या टाईप्स आहे जिकडे आमचं जेवण आहे सगळं. दिस इज लाईक पॅक लंच. असे 4 डबे आले आहेत आम्हाला प्रत्येकाला एक. सो आता जंगलात बसून पटापट खाणार आणि परत वाघ बघायला जाणार. पहिल्यांदाच जेवणार आहे मी असं जंगलात, आम्ही सगळेच. म्हणजे फन. बघूया काय. जेवतो आणि नंतर भेटतो. आता बाय. तर अशा प्रकारे फुल डे सफारी ही संपलेली आहे आमची. आता वाजले 6ला 5 कमी आहेत. म्हणजे नॉर्मली 6 वाजता गेटमधून बाहेर जायचं असतं, पण ज्यांची फुल डे सफारी असते त्यांना 15 मिनटं उशिरा येता येतं. सो 6 वाजायला चालेल, तरी आम्ही 6-6:15 गेटमधनं बाहेर जाणार होतो. आणि काय टायगर सायटिंग झालंय का काय झालंय, बाप रे. दिवसभर बघितले वाघ, अख्खा दिवस वाघ बघितले. आणि 1 नाही 2 नाही 5.
5 एकत्र. आज हरणांचा कळप असतो, ह्याचा कळप असतो, त्याचा कळप असतो. आम्ही वाघांचा कळप बघितला आहे आज. खूप मजा आली मला, खूपच मजा. आणि त्यातली एक जी रडकी होती, जिला आईला घेऊन जायचंच होतं कुठेतरी, तिला असं सतत होत होतं की चल नाही, चल ना, आम्हाला खेळायला घेऊन जा ना, आम्हाला पाणी प्यायला घेऊन जा, आम्हाला फिरायला घेऊन जा. त्या आईला काही, आई थकली होती बिचारी, तिला झोपायचं होतं. पण मजा आहे बाई, क्या बात, क्या बात. आम्ही जेव्हा आयुष्यातली पहिली सफारी करत होतो ती पेंचमधलीच होती आणि त्या आयुष्यातल्या पहिल्या सफारी ट्रिपमधली पहिली सफारी आम्ही जंगलात शिरलो. अरण्याचे देवेंद्रजी आमच्याबरोबर होते, ते आम्हाला सगळी माहिती देत होते आणि वगैरे. आणि अशा एका ठिकाणी कॉल सुरू झाले म्हणून आम्ही तिकडे 45 मिनटं थांबून होतो की कॉलिंग सुरू झालं आहे तर वाघ येतील, वाघ येतील, वाघ येतील. पण ते काही आले नाही. आणि म्हटलं आता झालं आहे ऑलमोस्ट 1.25 तास झाला आहे, तर आता निघूया इकडे पुढच्या जंगलात बघूया वाघ, नाही का. म्हणून आम्ही निघालो. आम्ही निघाल्याच्या 5व्या मिनिटाला आम्ही जिकडे होतो तिकडे 6 वाघ एकत्र बाहेर पडले. आणि आमच्या मागची जी जिप्सी होती, जी खरं तर गेटमधून उशिरा आतमध्ये आली, पण त्या सगळ्यांना ते 6च्या 6 मोठे झालेले वाघ एकत्र दिसले. आणि नंतर जेव्हा ती गाडी आम्हाला अशी अशा गाड्यामध्ये मध्ये भेटतात, मध्ये विचारलं की क्या दिखा, किधर दिखा, तसं नाही आमच्या गाईडने विचारलं. त्यांनी सांगितलं वी सॉ 6 ॲट अ टाईम. तेव्हा आमची जी तळी होती, सांगू नाही शकत आता केवढा आनंद होतो, कारण की फायनली बघता आलं. कारण सगळ्यात जास्त सिद्धार्थ चिडला होता त्या मुलीवर, ज्या मुलीने आम्हाला सांगितलं वी सॉ 6 ॲट अ टाईम, वी सॉ 6 ॲट अ टाईम. आम्ही पण बघितले पूर्ण दिवस, अख्खा दिवस आम्ही पण बघितले. येस. The next day. गुड मॉर्निंग. दिस इज सफारी नंबर कितीतरी 7. सो आज आम्ही परत एकदा नवीन झोनमध्ये आलो. काय झोनचं नाव? खवासा बफर. आणि आपण कुठल्या गेटमधून आलो? खवासा. ओके, त्याला 2 गेट आहेत, तेली आणि खवासा. आणि आज आमच्याबरोबर एक नवीन ॲडिशन आहे, माझी सख्खी सवत हेमंतजी डोमे. आम्हाला जॉईन झालेले आहेत. आणि हेमंतजी आमच्यासाठी लकी चाम ठरले. म्हणजे क्या बात आहे, अर्ध्या तासात एक वाघ आमच्या समोरून क्रॉस झाला आहे. त्याच्यामुळे दिवसाची सुरुवात छान झाली आहे. आणि आता आपण कुठे चाललो आहे? आपण जुगंडी फिमेलच्या एरियामध्ये. ओके. 4 पिल्ले, 5 होती पण त्यातलं एक गेलं. किती वर्षाची आहेत? 5-6, 3-4, 4 एक महिन्याची असतील. म्हणजे खूपच छोटी पिल्लं आहेत. आम्ही कधीच एवढी छोटी पिल्लं नाही बघितली. वी आर होपिंग टू सी देम. लेट्स गो. तर खवासा गेटला फार भारी वाघ दिसलेला आहे आणि आउटस्टँडिंग दिसलेला आहे. आता 26 जानेवारीला दरवर्षी आम्हाला वाघ दिसतो, त्याप्रमाणे याही वर्षी दिसलेला आहे. आता संध्याकाळी तुरिया गेटला सफारी आहे कोरमधून. लेट्स सी. One eternity later. तुरिया झोनमध्ये आहोत आम्ही. आणि नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा तुरिया झोनमध्ये लेपर्ड दिसला, पण इतका भारी दिसला म्हणजे फिमेल लेपर्ड. तिचं एक पिल्लू, त्यांनी केलेली त्यांची काय कुणाची केलेली शिकार म्हणतो, स्पॉटेड बिअरची शिकार जी त्यांनी लपवून ठेवली आहे. असं सगळं दिसलंय आणि सगळं दिसलंय. ती बिबटीण ती झाडावर चढून बसली होती वेड्यासारखी. त्याचा व्हिडिओ टाकतो तो बघा. आता काय तो व्हिडिओ म्हणजे या कॅमेऱ्यावर नाही शूट करता आला. आणि का चढली असेल झाडावर? तर तो- कावळ्याच्या मागे चढली ती या झाडावर. कॅमेऱ्यावर शूट केलाय, तर त्याचा व्हिडिओ टाकतो तो बघा. Crazy. एका कावळ्याच्या मागे जात ती झाडावर चढली येडी पोरगी. स्वतःचं लहान पिल्लू खालीच आहे, हंट केलेलं स्पॉटेड डिअरही खालीच आहे, पण कावळ्याला घाबरवायचं कारण तो कावळा चोरतोय शिकार थोडी 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 थोडी. तर त्यासाठी ती झाडावर चढली. आणि नंतर तिला कळेन असं झालं की आता खाली कसं यायचं, तर ती नाही, वरच. असं नाही, ती टाइमपास करत होती, chill करत होती. पण मग तर तू गेलीस ज्या कामासाठी ते पूर्ण झालंय, तर ये ना खाली पाळा पाहिजे. तर हेमंत डोमे यांचा पहिला दिवस आहे. गेट पाशीच 2 जॅकेट, त्याच्यानंतर आत गेलो.
मग एक बिबटीन, तिची 2 पिल्लं आणि मग ती अशी झाडावर उड्या काय मारते आणि काय काय. अरे भारीच एकदम. मला डे 1ला असं फार स्पॉटेड येल्लो केळं मिळालं होतं. झुडपात लपलं होतं ते केळं. छान मिळालं ते केळं. ठीक आहे, आजचा दिवस तर संपलेला आहे. आता उद्या बघू काय मिळतंय आम्हाला. बाय. Three hours later. सो आजचा दिवस संपलेला आहे. आम्ही आलो फायनली आमच्या हॉटेलवर, रूमवर, आणि छान आंघोळ करून असं एक प्रॉपर स्किन केअर करून मला एवढंच एक स्क्विकी क्लीन फिलिंग येत आहे मस्त. आज आम्ही तुम्हाला सांगितलं तसं लेपर्ड आणि तिची 2 पिल्लं, वाघ, असं सगळंच बघितलं. आणि इव्हनिंग सफारी म्हणजे ती लेपर्डवाली सफारी वॉज व्हेरी व्हेरी इमोशनल फॉर मी, कारण इट वॉज सच अ रॉ मोमेंट की आपल्याला एक असं खूपच रूटेड फील होतं अशा वेळेला, की जेव्हा आपण जंगलात बसून बिबट्याला त्याच्या पिल्लांबरोबर बघतो, त्याच्या शिकारीबरोबर बघतो आणि तो झाडावर चढतो. दीज आर व्हेरी 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 रेअर मोमेंट्स, एस्पेशली विथ लेपर्ड्स. खूपच भारी, खूप भारी. आणि काय नाही, आता दमलो आहे, जेऊ थोडा वेळ, आजच्या सगळ्या सायटिंग्सबद्दल गप्पा मारू की किती भारी दिसलं ना वगैरे, एक झोन होईलच. आणि त्याच्यानंतर झोपायचं आहे, कारण उद्या सकाळी परत आमची तुरिया गेटला सफारी आहे आणि 5:30ला निघायचं आहे. आणि होपफुली आम्ही वेळेत उठू सगळे आणि ते करू, माहिती नाही. सो या, असा होता आजचा दिवस. बाकी उद्या भेटूच. गुड नाईट. सो आत्ता अशी सिच्युएशन आहे की कदाचित लंगुरांचं कॉलिंग चालू आहे. तुम्ही आवाज ऐकू शकताय का बघा एकदा. सो आत्ता सगळे गार्ड्स वगैरे आम्हाला येऊन सांगून गेलेत की तुम्ही जरा आत जा किंवा रूम्स लॉक करा, कारण कदाचित प्रॉपर्टीमध्ये असू शकतो बिबट्या. सो यू डोंट नो. सॅम, सो दिस इज समीर फ्रॉम ग्लोब अँड बियॉन्ड आणि आरण्यमी. हे देवेंद्र गुप्ते आणि समीर हे दोघं मिळून हे सगळं चालवतात. सो आता आम्ही आहोत इकडे. क्रेझी राईट नाव. काहीच्या काही ॲडव्हेंचर्स किंवा एक्साइटिंग अशी गोष्ट घडते. आम्ही गेले अर्धा तास लंगूरचे कॉल्स ऐकत होतो. ते थोडे लांब होते. इनफॅक्ट आम्हाला असं वाटलं की बहुतेक लेपर्डनी एक छोटं इव्हनिंग स्नॅक म्हणून कुत्रं घेऊन पण गेलं असावं. हो, कारण कुत्र्याचा आवाज पण आला, काय असा एक आवाज आला. त्यामुळे देर इज अ गुड चान्स की तो लेपर्ड कुत्र्याच्या वासाने, कारण प्रॉपर्टीमध्ये पण एक कुत्रा आहे, सो तो कदाचित आतमध्ये आला असू शकतो. आणि ही आधी घटना घडलेली आहे. मीता आला, दिसला, इथे दिसला आणि मग नंतर तिकडे दिसला. हो हो बघितला. हो, इथे होता आणि मग नंतर तिकडून असं कटून त्या बाजूला. मैं तो उधर बैठा था, वो भाई साहब वहाँ से खड़े होके मुझे ऐसे करके देख रहे हैं. मैं उठा, आई कुड हैव इजीली गॉन इनटू द ऑफिस, बट साइकोलॉजी देखो, मैं भागा किचन की तरफ. Tomorrow. काल रात्री बिबटेणीच्या शोधात रात्र घालवल्यामुळे आमची ही बिबटेण झोपलेली आहे. ती का मागे हा टायगर झोपलेला आहे. आणि येता जाता त्याच्या गाड्या येत आहेत, त्या या दोघांना बघत आहेत की ही माणसं सफारीला येऊन अशी का झोपली आहेत बरं, का बरं झोपली असतील अशी.
हे बघा हे डोळे उघडलेत आता ते जागे झालेत. पण इकडे एक इग्लू झोपलेला आहे. एस्किमो इग्लू ते ज्याच्यात राहतात त्याला म्हणतात. अच्छा हो का. आणि माणूस असतो तो इस्किमो असतो का. मी इग्लू झोपलेला आहे. ओके असं आहे बघा सगळे. सिद्धार्थजी तुमचं काही म्हणणं आहे का या इंट्रोडक्शनवर? माझं म्हणणं एवढंच आहे, खूप झोप येते, खूप झोप. सो आमचं जे एक 10 सफाऱ्यांचं जिंक्स होतं ते जिंक्स तुटलेलं आहे. आम्हाला तुरियामध्ये फायनली वाघ दिसलेला आहे. म्हणजे आधीही दिसला आहे पण ते असं लांबून क्रॉसिंग करतोय किंवा असं एक जस्ट मिस झाला, जस्ट निघून शेपूट दिसली एवढंच दिसलेलं आहे. पण आता इथे समोर उभा आहे, उभा आहे म्हणजे बसलाय गवतात, चिल मारतो. तुम्हाला दिसेल का नाही माहीत नाही, झूम करून दाखवतो नंतर. ह्याला नुकतंच एफ मार्क या वाघिणीचं दर्शन मला मिळालेलं आहे. आणि हेमंत डोमे यांना मला विचारायचं आहे, हाऊ इज इट. काय सुंदर होते रे, काय सुंदर होती. हो 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 हो. आणि असं निवांत दर्शन. हो 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 क्या बात. आणि हीच जादू आहे फुल डे सफारी करण्याची. 4 hours later. 4 तास थांबून आम्हाला फायनली आणखी एक टायगर दिसलाय. ते पहिले एफ मार्क दिसली होती, त्याच्यानंतर हा मेल आहे का फिमेल आहे कळत नाही आहे. पण 4 तास थांबवलं आम्हाला, 4 तास. आणि कॉल्सही येत नव्हते. आत्ता सांबरचा एक रोडवर रोडवर येतोय. अप्रतिम असं लंच झालेलं आहे आमचं. आपण कुठली वाघिणी बघितल्या? एफ मार्क आणि B2 ची फिमेल बच्ची सब अडल्ट. एफ मार्क आणि B2ची फिमेल सब ॲडल्ट हे आम्ही बघितलेली आहे. मग आता येऊन जेवलो आहे. वाजलेले आहेत 3:30. आता उरलेला वेळ आणखी काही कॉलिंग्स किंवा वाघ शोधणे वगैरे कार्यक्रम करणार. हा मास्क लावून बसलेला माणूस, नमस्कार. बघू आता काय मिळतंय. खूप टायरिंग आहे, खूप 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 जास्त टायरिंग आहे. असं जरा उकडायला लागलंय. सकाळी वेड्यासारखी थंडी वाजत होती, आत्ता उकडायला लागलंय, काही कळेन असं झालंय. पण थांबायचं तर आहे आणखी सायटिंगसाठी. लेट्स सी. Later. आणि अशा रीतीनं आमची 7 दिवसांची सफारी ट्रिप ही पेंच नॅशनल पार्कमधली संपलेली आहे. आउटस्टँडिंग अनुभव होता, नेक्स्ट लेवल. आम्हाला माहीत नाही आम्ही तुम्हाला असं छान छान दाखवू शकलो आहे का नाही, कारण आयत्या वेळेला असं पहिल्यांदाच काहीतरी ठरवलेलं. सो आय होप तुम्हाला काहीतरी छान छान दिसलं आहे. माझ्या बायकोकडे देतो आता, ती पण खूप काय काय सांगेल तुम्हाला. नाही जायचंय घरी, मला इथेच थांबायचंय. चला, ती नाही ऐकणार आहे. आणि आपले स्पेशल गेस्ट पण होते इकडे. स्पेशल गेस्ट जी, तुम्हाला कसा वाटला हा तुमचा अनुभव? तुम्ही सांगा आमच्या प्रेक्षकांना की कसा वाटला. मला खूप छान वाटलं तुमच्या ॲनिव्हर्सरीला येऊन. आणि दरवर्षीच तुमच्या ॲनिव्हर्सरीला येत जाईन अशी माझी खूप प्रामाणिक इच्छा आहे. कारण ॲनिव्हर्सरीला सफारीज होणार म्हणजे मी तर असणार नाही नाही, मला घरी नाही जायचंय, मला इथेच थांबायचंय. सो पेंच नॅशनल पार्कला आम्ही 4थ्यांदा येतोय. आणि यावेळेला पहिल्यांदा असं झालंय की आम्ही 10 वाघ पाहिले, 10 टायगर्स, 4 लेपर्ड्स आणि
खूप साऱ्या मेमरीज. पुढच्या वेळेला आणखी छान काहीतरी शूट करू, आणखी छान काहीतरी देऊ तुम्हाला. जायचंय, मी जरा या रडूबाईपासून लांब जातो. मला घरी नाही जायचंय. सो थँक्यू फॉर बिंग विथ अस आणि आणखी काहीतरी छान बनवत राहू. थँक्यू.